Hello everyone, my name is Pratham. I am assistant professor in chemistry and today we discuss about normality. In last lecture we discussed about molarity. So what is my normality? So normality defined as one normal solution is defined as a solution that contain 1 gram equivalent of a substance in 1 liter of its solution. It simply means that जेव्हा आपण 1 ग्रॅम इक्विव्हॅलेंट घेतो कंपाऊंड त्याला आपण सोल्यूट पण म्हणू शकतो आणि जो 1 लिटरला आपण डिझॉल्व्ह करणार तेव्हा आपण त्याला काय म्हणू शकतो वन नॉर्मल म्हणतो. तर एक नॉर्मल आपण त्याला एक सिम्बॉलिकली त्याला कसं रिप्रेझेंट करणार वन कॅपिटल एन. इथे कॅपिटल एन काय असणार आहे नॉर्मॅलिटी. सो नॉर्मॅलिटी डिनोटेट केलं जातं कॅपिटल एन ने. त्यानंतर आपण काय त्याचं युनिट काय असणार आहे तर इक्विव्हॅलेंट पर लिटर किंवा मिली इक्विव्हॅलेंट पर लिटर या पद्धतीने पण आपण त्याला युनिट करू शकतो. सोबत पुढे काय नॉर्मॅलिटी म्हणजे काय त्याचे हे दोन फॉर्म्युले आपण दोन्ही फॉर्म्युले बघूया. मॅक्झिमम वेळेस आपण पहिला फॉर्म्युला हा यूज करतो पण जेव्हा आपण एक्झाम्पल सॉल्व काय घेणार तर आपल्याला हा दुसरा फॉर्म्युला जास्त इम्पॉर्टंट असतो. ते पण आपण बघूया का बरं. सो नॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला काय आहे नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलेंट अपॉन व्हॉल्यूम ऑफ इट्स सोल्युशन इन लिटर्स असा हा फॉर्म्युला आहे. पण आपल्याला ग्राम इक्विव्हॅलेंट काय ते माहित असेल तर आपण डायरेक्ट ह्या फॉर्म्युला किंमत पुट करून आपण आणि लिटर जर माहित असेल हे दोघी किंमत पुट करून आपण काढू शकतो. पण जर आपल्याला माहिती नसेल तर हा फॉर्म्युल्यामध्ये आपल्या कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा हा सेकंड फॉर्म्युला यूज करायचा. फर्स्ट फॉर्म्युलावरच आपण सेकंड फॉर्म्युला बनवलाय बस काही थोडेफार चेंजेस केलेले. तर याच्यापैकी आपल्याला काय काय माहिती पाहिजे तर बघा इथे आपण एक 2-3 टर्म बघतोय. सो काय नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलेंट. सो नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट काय असतं ते पण आपण बघूया. सो नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट कसं काढलं जातं त्याचा एक फॉर्म्युला आहे तो आहे गिवन वेट ऑफ सोल्यूट इन ग्रॅम्स. हा ग्रॅम्स मध्ये असणार आहे डिवाइडेड बाय इक्विव्हॅलेंट वेट ऑफ सोल्यूट इन ग्रॅम्स. हा याचा फॉर्म्युला आहे की नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट कसं करतात गिवन वेट ऑफ सोल्यूट इन ग्रॅम्स डिवाइडेड बाय इक्विव्हॅलेंट वेट ऑफ सोल्यूट इन ग्रॅम्स या पद्धतीने काय लागतं. पण जर आपल्याला इक्विव्हॅलेंट वेटच माहिती नसेल तर मग आपण इक्विव्हॅलेंट वेट कसं काढतात ते पण बघून घेऊ. इक्विव्हॅलेंट वेट जर अजून पण तुम्ही जुने व्हिडिओज बघितले नसतील जे पहिले आपण अपलोड केलेले त्या व्हिडिओमध्ये हे मी व्यवस्थितपणे सांगितलं पण आहे. ज्यामुळे मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतो फॉर्म्युला वेट काय असतं मॉलिक्युलर वेट काय असतं इव्हन बाकीचे कन्सेप्ट पण मी व्यवस्थित सांगितले तर ते पण तुम्ही बघू शकता. जर तुम्ही ते बघितलं असेल तर तुम्ही स्किप पण करू शकता पुढे. सो इक्विव्हॅलेंट वेट कसं काढलं जातं तर त्या कंपाऊंडचं मॉलिक्युलर वेट घ्यायचं डिवाइडेड बाय रिएक्टिंग युनिट. आता रिएक्टिंग युनिट काय असतं हे पण आपण बघून घेऊया. तर रिएक्टिंग युनिट काय असणार आहे फॉर एक्झाम्पल फॉर ऍसिड साठी काय असतं नंबर ऑफ H प्लस आयन्स किती आहेत आणि फॉर बेस साठी काय असणार आहे नंबर ऑफ OH मायनस आयन्स किती असणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण एक एक एक्झाम्पल घेऊया. NaOH याच्यामध्ये किती आहे नंबर ऑफ OH मायनस आयन्स. पहिले हा बेस आहे की ऍसिड हा बेस आहे त्यामुळे OH मायनस आयन किती आहेत तर ते आहे फक्त एकच CaOH ट्वाइस. हा पण बेस आहे याच्यामध्ये किती आहे OH मायनस आयन्स हे आहेत 2. तर काय करणार आपण NaOH साठी
जर आपला इक्विव्हॅलेंट वेट काढायचं असेल तर त्याचा मॉलिक्युलर वेटची बेरीज करायची डिवायडेड बाय 1 करायचं आणि आपल्याला इक्विव्हॅलेंट वेट भेटून जाईल. तसं आपण CaOH साठी कसं काय काढणार? सेम मॉलिक्युलर वेट, दोघांचा मॉलिक्युलर वेट वेगवेगळं येईल, दोघे कंपाऊंड वेगवेगळे, डिवाइड बाय 2 घेणार. कारण इथे का बरं, इथे 2 OH ग्रुप प्रेझेंट आहे, इथे सिंगल OH ग्रुप प्रेझेंट आहे. या पद्धतीने आपण बघू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण ऍसिडचे एक्झाम्पल पण घेऊया. सो फॉर एक्झाम्पल आपण ऍसिड साठी घेतले तर HCl मॉलिक्युलर वेट अपॉन 1 करणार, कारण इथे एकच H प्लस आहे, H2SO4, इथे काय करणार मॉलिक्युलर वेट डिवायडेड बाय 2, कारण 2 हे आहेत. आणि ते समजा आपण H3PO4 केलं तर काही मॉलिक्युलर वेट डिवायडेड बाय 3 आपण करणार. या पद्धतीने आपण करू शकतो. सो आता आपण एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघूया. तर ह्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला पहिले काय काय गिवन आहे ते आपण बघून घेऊया. जसं इथे काय व्हॉट इज द नॉर्मॅलिटी, म्हणजे आपला नॉर्मॅलिटी काढायची. 250 ml ऑफ 250 ml ऑफ सोल्युशन, म्हणजे इथे काय दिलं आपला व्हॉल्यूम दिलेला आहे. आणि इथे काय 4.9 ग्रॅम्स ऑफ सल्फ्युरिक ऍसिड, हे काय गिवन वेट दिलेले आहे. आणि ब्रॅकेटमध्ये काय दिलं आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलेला आहे. एवढं आपल्याकडे दिलेलं आहे. सो आता गिवन काय काय आपण ते बघूया आणि ते पुट करून आपण काढूया. सो नॉर्मॅलिटी आपल्याला काढायची, ती आपण कॅपिटल N ने दाखवतो. त्यानंतर व्हॉल्यूम काय दिलेला आहे, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, तो V ने दाखवतो आपण 250 ml. त्यानंतर गिवन वेट, ते आपल्याला दिले 4.9 ग्रॅम्स आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलेला आहे. जनरली मॉलिक्युलर फॉर्म्युला नाही दिलेला असत, आपण याच्यावर मॉलिक्युलर वेट दिलं असतं. पण काही काही वेळेस आपण ते काय करता, मॉलिक्युलर वेट देण्यासाठी मॉलिक्युलर फॉर्म्युला देतात, काही वेळेस मॉलिक्युलर फॉर्म्युला पण नसतो. त्याच्यापैकी आपल्याला काय काय माहिती, एवढं सर्व आपण नॉर्मॅलिटी काढायची फक्त. सो आपण काय म्हणणार, वी नो दॅट नॉर्मॅलिटी इज इक्वल टू गिवन वेट divided by number of gram equivalent into 1000 upon volume ml मध्ये. आता आपल्याला बघा याच्यामध्ये काय काय आहे आणि काय काय नाही. नॉर्मॅलिटी आपल्याला काढायची, गिवन वेट दिलेला आहे 1000, पण हा आपला एक व्हॅल्यूज आहे, व्हॉल्यूम पण दिले, पण नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट आपल्याकडे नाही आहे. मग आपण आता नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट काढून घेऊया. मग आपण हे गिवन वरनच काढता येईल. अशा वेळेस आपल्याला सेकंड फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट असतो. सो काय असणार आहे, नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू मॉलिक्युलर weight divided by reacting unit. आपण याला 1 नंबर देऊन देऊया, याला आपण 2 नंबर देऊन देऊया. आता आपल्याकडे मॉलिक्युलर वेट पण नाहीये, रिएक्टिंग युनिट पण नाही, तर आपण दोघे काढून घेऊया. सो आता मॉलिक्युलर वेट कसं काढणार, जर तुम्हाला अजून पण मॉलिक्युलर वेट येत नसेल तर तुम्ही लास्ट व्हिडिओ मध्ये बघू शकता की मॉलिक्युलर वेट कसं काढतो आपण. मॉलिक्युलर वेट कसं करणार, सम ऑफ atomic weight of constituent
टू वेट. मग आता आपण कशाचं काढतोय, H2SO4चं काढतोय. तर आपण काय करणार, याच्यामध्ये H2SO4 कसा बनलेला नक्की. तर बघा H2SO4 याच्यामध्ये काय कोणकोणते कॉम्पोनंट आहे, या कोणकोणते एलिमेंट आहे, हायड्रोजन आहे, सल्फर आहे, ऑक्सिजन आहे. त्यानंतर हे किती अमाऊंटमध्ये प्रेझेंट आहे, किती प्रपोर्शनमध्ये प्रेझेंट आहे, ते पण आपण काढून घेऊया. तर हायड्रोजन हा 2 वेळेस प्रेझेंट आहे H2च्या फॉर्ममध्ये, सल्फर हा एका वेळेस प्रेझेंट आहे, ऑक्सिजन हे 4 वेळेस प्रेझेंट आहे. आता यांचं आपण काय करणार, ॲटोमिक वेट घेणार. आता ते आपण याच्याशी मल्टिप्लाय करून घेणार. हायड्रोजनचं ॲटोमिक वेट काय असतं, 1 असतं अप्रॉक्सिमेटली. त्यानंतर सल्फरचं आहे 32, ऑक्सिजनचं आहे 16. सो काय येईल, 2 मल्टिप्लाय बाय 1, 2 येईल, हा इथे 32 येईल आणि इथे हा 64 येईल. यांची ॲडिशन केल्यावर आपला काय भेटतंय, 4 + 2 6, 6 + 2 8 आणि 9 3 98. हे त्याचं काय झालं, मॉलिक्युलर वेट झालं. आता मॉलिक्युलर वेटची तर किंमत भेटून गेली आपल्याला, पण आपल्याकडे अजून काय बाकी आहे, रिॲक्टिंग युनिट. सो आपण रिॲक्टिंग युनिट करून घेऊया. रिॲक्टिंग युनिट, तो रिॲक्टिंग युनिट कसं काढणार, तर काय, नंबर ऑफ H+ आयन्स फॉर ॲसिड. ॲसिडच्या केसमध्ये काय करणार आपण, नंबर ऑफ H+ आयन किती आहे, तर बघ H2SO4 मध्ये किती असतात, 2 असतात. मग आपण काय करणार, पुट धिस व्हॅल्यूज इन इक्वेशन 2, वी गेट. तर आपला काय भेटतं बघा, आपण काय करणार, 98 डिवायडेड बाय 2, हे काय, नंबर ऑफ ग्राम्स इक्विव्हॅलेंट. सो काय येईल मग, 98 डिवाइड बाय 2 49. याचं काय असणार आहे, नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलेंट. याला आपण तात्पुरता थर्ड म्हणून घेऊया. मग आता हीच व्हॅल्यू आपण आता कुठे पुट करणार, इक्वेशन 1 मध्ये पुट करणार. आपण एक काम करूया, त्याला कॉपी पेस्ट करून घेऊ फक्त. आता बघा याच्यामध्ये आपण काय करणार, फक्त व्हॅल्यू पुट करून देणार प्रत्येकाची. गिवन वेट काय आहे, 4.9 ग्रॅम्स आहे. नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट काय आलं, 49. हा 1000 आहे आणि व्हॉल्यूम किती आपला, 250 ml आहे. आता सगळ्या व्हॅल्यू पुट केलेल्या आहे. आता आपण सॉल्व्ह करून घेऊ. ग्रॅम्स ग्रॅम गेट कॅन्सल. सो आन्सर काय येईल आपण ते काढूया. याचा आन्सर येईल 10 to the power -1 into 251 4 into 4. सो काय येईल 0.4 नॉर्मल. हे त्याचं आन्सर येणार आहे. सो नॉर्मॅलिटी ही आली. आपण कसं लिहू शकतो, नॉर्मॅलिटी ऑफ द 4.9 grams in
250 ml of solution is 0.4 normal. So आता आपण एक एक्झाम्पल